प्रकारचे महिला एकजुटीचा महिला एकजुटीचा माझ्या जीवाच्या वाघिणीचा आज आपण आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची पावर द्यायची बरोबर ना. बरोबर आहे गड्या. कारण नुसते शेतकऱ्याच्या जमिनी जाणार नाही तर घर सुद्धा जाणार आहेत. काही शेतकऱ्याच्या विहिरी जाणार आहेत, मंदिरला जाणार, गड्या जाणार, तसेच पर्यावरणाची हानी होणार. पोलीस पाटील करायला लागला त्याला नाना पाटला इतकं दाखवला पाहिजे का नको. म्हणून सांगतो गावातले जे लोक शक्तीपीठाच्या बाजूने कामाला येते त्यांना सांगा गावासोबत राहायचं आहे, गाडीचं काढायचं आहे. हे नोकर चाकर प्रांताधिकारी कलेक्टर आज रुकून जातील. तुम्हाला गाव सोडून जाणार आहे का? पोलीस पाटील गाव सोडून जाणार आहे का? याने अजिबात तुमच्या अधिकाऱ्यांसोबत आपण घ्यायचं नाही आणि हात को म्हणून गोष्ट करून दाखवायचं. आम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो हे जास्तीत जास्त करून काय करतील त्याची तयारी ठेवा. हे काय मग मी आता काय करू? माझी लेख 8 महिन्याचा आहे. जावायला सांगा पुढचं बाळपण सकाळ जोरात इकडे करू. ज्या वेळेला बाळपण गावाकडे सांगा समजून. जर का गाय असेल तर तिला दुसऱ्याचा हातात चालेल का? नवीन शेतात या 2 वर्षात काय काढू नका. नवीन कुटुंबात काय काढू नका. नाही काढलं तर तुमची जमीन तुमची वाचणार आहे. आणि जर तुम्ही काहीतरी काढणं सांगायला लागला आणि जर का घरात बाहेर पडायचं काढलं तर आहे. रद्द करावा यासाठी आज खानापूर कडेगाव तालुक्यातील माता भगिनींचा लाटणे मोर्चा आज प्रांताधिकारी कार्यालयावरती हजारो माता भगिनी या ठिकाणी लाटण्याचा यलगार करत प्रशासनाची झोप त्यांनी घालवलेली आहे. शक्तीपीठ जर केला तर खऱ्या अर्थाने माता भगिनी खवळून उठतील आणि हा यलगार तुम्हाला परवडणार नाही. पुन्हा आजच्या विटा चौक पॅक केला. आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते क्रांती नाना पाटील रस्ता पूर्ण माता भगिनी होत्या. उद्या सांगली जिल्ह्यातल्या गावागावामध्ये माता भगिनी आंदोलन हातात घेतील आणि तुमची सत्तेची मस्ती प्रस्तावित सरकार या माता भगिनी उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. असा आजचा हा यलगार. माता भगिनी जर शांत असेल तर खऱ्या अर्थाने गावाचा विकास होतो. पण तू माता भगिनींचा अंत बघितला तर भल्या भल्यांना माता भगिनींनी धडा शिकवलाय. त्यामुळे जिजाऊंची प्रेरणा घेऊन सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा घेऊन हे आम्ही आंदोलन माता भगिनींनी हातात घेतलेलं आहे. या ठिकाणी आलेल्या महिलापैकी काही निवडक महिला या ठिकाणी आहेत. हजारो महिला होत्या. त्या सर्व माता भगिनींचं संघर्ष समितीच्या वतीने आभार मानतो, स्वागत करतो. उद्या कडेगाव येथे एवढ्याच माता भगिनी आणि परवा दिवशी पलूसला डबल माता भगिनी येणार आहेत. त्यामुळे आमच्या माता भगिनी सांगतायत की मुंबईच्या मंत्रालयावरती जरी पायऱ्यावरती बसून 10,000 माता भगिनींना आंदोलन करावं लागलं तर आम्ही करणार. बरोबर का? सरकारला फक्त आमचं एकच म्हणणं आहे, मागणं आहे की तुम्ही आम्हाला विचारून काहीतरी हा विषय घ्यायला पाहिजे होता. आम्ही ह्याचे मालक आहोत.
ही जमीन आमची आहे. आमच्या वडिलांच्याकडून, आजोबांच्याकडून, पंजोबांच्याकडून ही आमच्यापर्यंत पोहोचलेली जमीन आहे. तुम्ही आम्हाला दिलेली जमीन आहे, आमची हक्काची जमीन आहे. ही जमीन तुम्ही हिरावून घेऊ नका. यात आमचा फायदा काही नाही. तुमचा स्वार्थ आहे, तो स्वार्थ तुम्ही साधण्यासाठी आमच्यासारख्या गरीब कुटुंबाचं तुम्ही जर हाल करत असाल तर आम्ही सहन करणार नाही. आज आमच्या हजारो महिला रस्त्यावर उतरलेत. ह्या उतरण्याचा हेतू एकच आहे, तुम्ही आमचं हक्क, आमचं कष्ट तुम्ही छिनून घेत असाल तर आम्ही शांत बसणार नाही. या हजारो रणरागिनी आवाज उठवल्याशिवाय शांत बसणार नाही. मी आज शेतकरी महिला म्हणून आज लाटणं मोर्चा काढण्याचं आमचं प्रयोजन आम्ही सक्सेसफुल करून दाखवलंय. आता जर आमच्या सरकारने जर आम्हाला जर दाद दिली नाही तर आम्ही इथून पुढे काय करायचं, मोठं आंदोलन करू. मीडियामार्फत सांगतो, शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळीराजा संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी साहेब, सर्व शेतकरी, सर्व पक्षाच्या शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना सगळ्यांची सांगली जिल्ह्यात पाठिंबा दिलेला आहे. शो जिल्हा ह्यो नाना पाटलांचा जिल्हा, इंग्रजांना सळो की पळो करून सोडलंय. पायातलं पैतान काढून त्यांच्या पायात पत्री ठोकल्या, रेल्वे अडवल्या. अख्ख्या देशात शक्तीपीठ करा, पण या सांगली जिल्ह्यात फडणवीस सरकारला सांगतो शक्तीपीठ करू नका. अन्यथा दीपक लाड सारखे हजारो कार्यकर्ते आता रस्त्यावर आहेत. त्याच्या जोडीला जोड म्हणून शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आणि चापकाचा कडाका काढणार आणि या उसाच्या बुडक्याने त्यांचा ढुंगाण हाणणार. पण या ठिकाणी शक्तीपीठ होऊन देणार नाही. की सरकारने हे शेतकऱ्यांची किंमत कमी करू नये, ही सरकारने वाढवावी शेतकऱ्यांची किंमत. का तर हे एकजूट काय असते हे सगळ्या सरकारने सगळ्यांची बघावी आणि हे शेतकरी मागं हटणार नाही. जोपर्यंत शक्तीपीठ रद्द होणार नाही तोपर्यंत हा शेतकरी मागं हटणार नाही. मी खरं दीपक दादांचा आणि माझे पहिल्या दिवसापासून दीपक दादा आणि माझे चुलते सुभाष बापू वकील हे पहिल्या दिवसापासून लढत आहेत. त्यांचा लढा असाच शक्तीपीठ महामार्ग बंद होईपर्यंत हा आमचा लढा चालूच ठेवणार आहे. आम्ही त्यांच्या बरोबर कायम पाठीशी आहोत आणि हा शेतकरी पीठ हा रद्द झालाच पाहिजे. सरकार हद्दीचं एक पण झाड आम्ही सरकार हद्दीत तोडू शकत नाही. मग वन मंत्री कुठे आहेत? नाईक साहेब. मी नाईक साहेबांना म्हणते की PM मोदी सोबत काय तुम्ही विदेश टूरला गेलाय का? एवढी 23,000 एकर जमीन जात आहे रस्त्यामध्ये, तर तेव्हा आता वन संरक्षण विभागाची झाडं जात नाही का? मग त्याचं कारणीभूत कोण आहे? एकर जमीन झाडं तरी आहेत सध्या, पण आमची जमीन जाणार तेव्हा ते पण झाडं तोडणार. मग आता सरकारी हद्दीची झाडं कशी तुम्ही तोडू शकताय? वन मंत्रीची आम्हाला सिग्नेचर दाखवा. आमच्या तुम्ही मोजणीला येताय ना, मग वन मंत्री का विरोध करत नाही त्याची? मी सांगते की ग्रीन हाऊस इफेक्टचं काय होणार? ग्रीन हाऊस गॅसेस वाढणार, ओझोन लेअर कमी होणार.